राज्य शासनाच्या लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी वारस हक्क सफाई कामगारांना कायम नियुक्ती द्यावी आणि मेहरबान उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं असे निर्देश महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव गोरक्ष लोखंडे यांनी दिले आहेत. माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक दीप चव्हाण यांच्या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनानंतर लोखंडे यांनी या प्रश्नात जातीनं लक्ष घातलं. लोखंडे हे नगर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृह या ठिकाणी त्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त संभाजी अंभोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे आणि कर्मचारी तसंच माजी नगराध्यक्ष नगरसेवक दीप चव्हाण, वाघेला दलित नेते उत्तमराव गायकवाड, शहर सहकारी बँकेचे विश्वस्त माजी नगरसेवक संजय घुले, सूरज गोहेर, यश चव्हाण, युवराज ढगे तसंच अनुसूचित जाती जमाती कामगारांसाठी सतत लढणारे कामगार नेते उपस्थित होते. या बैठकीत सफाई कामगारांच्या कायम नियुक्तीच्या प्रश्नावर लोखंडे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महानगरपालिकेकडे या कर्मचाऱ्यांना कायम करून घेण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत असं कारण दिलं जातं, जे की अयोग्य आहे. अधिकाऱ्यांना स्वतःच्या खिशातले पैसे थोडीच द्यायचे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हा अवमान आहे. हे बिलकुल चालणार नाही. येत्या 8 दिवसात नगर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका तसंच नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वच वारसा हक्क सफाई कर्मचाऱ्यांना कायम करून घ्यावं आणि 8 दिवसात अहवाल आयोगाकडे पाठवावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. इथं उपस्थित होते. बऱ्याचशा केसेस होत्या, नवे JR आलेले होते. प्रशासन नेहमीच धूळफेक करतं. एखादा लढाऊ कार्यकर्ता एखादी गोष्ट समजावून सांगत असतो आणि त्या प्रश्नाला वाचा फोडण्याच्यासाठी माणसं लढत असतात. ही सगळी चळवळीतली कार्यकर्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि या घटनेतून ही समाज व्यवस्था निर्माण झाली. संविधानाचा जागर करणारी ही सगळी मंडळी आहेत. मेहतर समाज, हातावर डोक्यावर मैला वाहून नेणारा सफाई कामगार म्हणून आज जरी व्यवस्था बदललेली असली तरी काम आमच्याकडे तेच दिलं जातं. आजही पूर्वी बलुतेदारी पद्धत होती आणि त्या बलुतेदारी पद्धतीमध्ये म्हारक्या असायच्या, एस्कर असायचे, गावक्या करायचे आणि त्या बदल्यामध्ये काहीतरी थोडं धान्य, 5 पेंड्या गोटा सारून दिलं की शिळं पाकं मिळायचं. आजही नारायण पेठेतली, सदाशिव पेठेतली माणसं झाडू घालत नाहीत कामाला. ते आमच्या मेहतर समाजाचे आहेत, बौद्धवाड्यातलीच आहेत, भीमनगरमधलीच आहेत. आणि म्हणून ही व्यवस्था बदलण्याच्यासाठी भारतीय संविधानानं काही संविधानिक तरतुदी केलेल्या आहेत. त्याचाच परिपाक म्हणून हा आयोग आहे. जे इथं लोकल प्रलंबित प्रश्न होते, काही लाड पागे समितीच्या शिफारशी होत्या, हे मान्य करत नव्हते. काही 2024चा JR आलेला आहे, 1100 कर्मचारी आहेत, हे घ्या म्हणतायत. त्यांची उत्तरं अशी आहेत की आता पैसे नाही. पैसे म्हणजे काय घरातलं थोडा म्हणतो, कंटेम्प्ट म्हणणं, कोर्टाने सांगितलं घे म्हणून घ्यायचं ना. काही ऑर्डर्स होत्या, काही आम्ही त्यांना सांगितलं, काही तडजोडी झाल्या आणि SP साहेबांना मी अॅट्रॉसिटीचा कन्व्हेन्शन रेटबद्दल विचारलं. माननीय जिल्हाधिकारी पण इथे उपस्थित होते. सर्व जिल्ह्याचं प्रशासन इथं उपस्थित होतं. आयोगाला सहकार्य करण्याची भूमिका आम्हाला त्यांची वाटली आणि म्हणून कार्यकर्त्याला मी आवाहन करतो की या सगळ्या अधिकाऱ्यांकडे आपण फॉलोअप करा. आपले काही प्रलंबित प्रश्न जर ह्यांनी मान्य नाही केले तर आयोगाकडे धाव घ्या. 1975 सालापासून आज तागायत तत्कालीन नगरपालिका आणि आताच्या महानगरपालिकेत कंत्राटी तसंच वारसा हक्कानं कायम नोकरीची 305 आणि 511 प्रकरणं प्रलंबित आहे. याबाबत काँग्रेस नेते दीप चव्हाण यांनी सतत आवाज उठवला. प्रशासकीय आणि न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा सुद्धा केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आणि नियुक्ती आदेश आणला. तरी देखील या आदेशाला महानगरपालिका आयुक्त डांगे यांनी कामगारांना कायम करून घेण्यास सपशेल नकार दिला. ही बाब दीप चव्हाण यांनी लोखंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार तात्काळ कामगारांना कायम नियुक्त करून आयुक्तांनी अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं आहे. वारसा हक्क सफाई कामगारांना स्थानिक स्वराज्य संस्था तसंच महानगरपालिकेत कायम नियुक्ती देण्यात यावी असे आदेश राज्य शासनानं दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेले आहेत. त्यानंतर 18 ऑक्टोबर 2023 रोजी पत्र पाठवून राज्याचे नगर परिषद प्रशासनचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका,
राज्यातील सर्व पालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसंच जिल्हा परिषद पंचायत समित्यांना या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी असे आदेशित केले होते. स्थानिक पालिका आणि राज्य शासन या आदेशाचं पालन करत नाहीत. याबाबत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात रिट पिटिशन दाखल करून चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक 24 जून 2024 रोजी तत्काळ नियुक्ती आदेश देखील आणला होता. मात्र याची अंमलबजावणी होत नाही आणि अहिल्यानगर महानगरपालिकेतील 305 आणि 511 वारस हक्क सफाई कामगारांना कायम केलं जात नाही. ही बाब चव्हाण यांनी या बैठकीत लक्षात आणून दिली आहे. झालेली असते, पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार घेतली जात नाही, आम्हालाच मारलं जातं. आम्ही अॅट्रॉसिटी टूल आहे आमच्यासाठी. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स आला, तो कमी पडत होता म्हणून 1989चा SC ऍक्ट आला. 95 साली रूल्स आले, दॅट वॉज व्हेरी बाइंडिंग. पार्लमेंटने रूल केले, कॉम्पेन्सेशन आलं, रिहॅबिलिटेशन आलं. तरी सुद्धा आम्हाला आमच्यावर झालेल्या अन्यायाची फरियाद घेत नाही. त्या पोलीस अधिकाऱ्यावर तर माझ्या भागात जर अॅट्रॉसिटी दाखल मी केलं तर मग इथला आमदार काय म्हणेल, माझा बॉस काय म्हणेल, खासदार काय म्हणेल, माझ्या प्रमोशनचं काय होईल. आणि म्हणून याचा रेट हा फार कमी आहे. काही काही ठिकाणी तर 0 आहे. त्याचा कन्व्हिक्शन रेट ऑफ अॅट्रॉसिटी इट इज बियॉन्ड 0. आणि म्हणून आम्हाला जागृत राहावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून या आयोगाच्या माध्यमातून आम्हाला नोकरीतून काढून टाकलं जातं. अॅट्रॉसिटी करायला गेलं तर आमच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले जातात. दरोडेखोरांना आम्हाला डांबलं जातं, आम्हाला आमचा छळ केला जातो आणि या सगळ्यांना खोट्या केसेस टाकल्या जातात आमच्यावरती. तुमच्या माध्यमातून मी एक सांगेन, जर चुकून अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये जर खोट्या केसेसमध्ये डांबून तुम्हाला छळ केला गेला, तो एक फार मोठा गुन्हा आहे. ती तक्रार जर कोणी घेतली नाही ठाणे अंमलदारांना, त्याला सहआरोपी करता येतं, त्याला पण डांबता येतं. तुम्ही जयभीम चित्रपट बघितलं असेल, एक 302ची खोटी केस केली पोलिसांनी, तर त्या पोलिसांवर 302चा गुन्हा दाखल झालेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. मी एका माझ्या केसचा तुम्हाला उल्लेख करेन. एका मंत्र्याच्या अंगावर शाई टाकली होती पुण्यामध्ये, त्याचा वकील मी होतो. त्यांच्यावर 307 लावला त्यांनी, शाई टाकली. 307चा गुन्हा तो मी तिथल्या तिथं रिव्हील केला. आणि अॅट्रॉसिटीमध्ये ते पब्लिक प्रॉसिक्युटरला पण CP ला पण बदललं त्यांनी पुण्यामध्ये. एवढं दमदार मंत्री होता तो. पण ती पोरं आम्ही पहिल्या दिवशी बिल झाली. तर आपले लढे हे अभ्यासपूर्ण असले पाहिजे. आपल्या लढाया या चळवळीला बरोबर घेऊन जाणाऱ्या असल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांकडून कसं काम करून घ्यायचं तर दलित चळवळीतल्या कार्यालयाला चांगलं माहीत असतं, पण ते साईट करतात त्याला. पण संघर्ष आपल्या पाचवीला बुडलेला आहे. आजच्या बैठकीमध्ये काय झालं?